असं होऊ शकते का की मरणारी व्यक्ती 3 तासानंतर जिवंत होईल आणि ती स्वतः सांगेल की मी का मरण पावली, त्यामागचं कारण काय आहे आणि ती इंस्टाग्रामवर जाईल आणि मेसेज करेल, असं होऊ शकते का? आणि समजा कुणाची तब्येत खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो आणि औषध घेतो, पण आपण कंपाऊंडरला बोलावून त्याच्याकडून इंजेक्शन घेऊ शकतो का? पण अशी घटना नुकतीच घडलेली आहे. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती राजस्थानच्या जोधपूर या ठिकाणची आहे. इथे एक मुलगी जी बाहेरून आलेली असते आणि तिला थोडंसं व्हायरल फीवर झालेलं असते, ताप, सर्दी, पडसं असंच साधारण झालेलं असते. तर ती तिच्या बाबांना म्हणते की बाबा मला बरं नाही वाटत. तर तिचे बाबा म्हणाले ठीक आहे आपण डॉक्टरांना बोलावू घरी. तर ती म्हणाली नाही नाही डॉक्टरांची काही गरज नाही, इतकं काही मला फारसं झालेलं नाही आहे. तर आपण त्या कंपाऊंडरला बोलावूया जो आपल्याकडे नेहमी येतो आणि याच्या आधी पण तो आलेला आहे. मग त्या कंपाऊंडरला बोलावण्यात येते आणि तो येतो आणि त्या मुलीला इंजेक्शन लावतो आणि ती मुलगी 3 सेकंदात मरण पावते. आणि ही मरण पावणारी मुलगी कोण असेल तर ही मुलगी आहे कथावाचक, भजन गायिका आणि प्रेमबाईसा ही 25 वर्षाची तरुणी आहे आणि ती अगदी सर्वसाधारण घरची मुलगी आहे. तिचे बाबा ट्रक ड्रायव्हर होते आणि आई ही घरीच राहणारी आणि खूप अशी धार्मिक प्रवृत्तीची होती. ती खूप इंटरेस्ट घ्यायची पूजापाठ, उपास तापास, व्रत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर तिचे हस्बंड पण तिला मदत करायचे आणि ते सुद्धा तिच्यामुळे खूप धार्मिक झाले होते आणि हे लोक महिना महिना उपवास करायचे. त्यात ते काही खायचे नाही, फळांवरती किंवा असंच राहून ते आपलं पूजापाठ करायचे. मग असंच त्या पती पत्नीने ठरवलं की आपण 4 महिन्याचे उपास तापास करूया. तर घरातले सगळे लोक त्यांना रागवायला लागले की तुम्ही असं करू नका, कारण ह्याच्याने तुमच्या तब्येतीवरती वाईट परिणाम होईल आणि तुम्ही आजारी पडाल. पण ते इतके धार्मिक असतात, त्यांना इतका अटूट विश्वास असतो या सनातनी धर्मावरती की ते म्हणतात की आम्हाला काहीच होणार नाही आणि आम्हाला करायचंच आहे. तर घरचे लोक विरोध करतात. तेव्हा ह्या सगळ्यांच्या सोबत त्यांचं घरच्या लोकांसोबत भांडण होते आणि ते लोक घर सोडतात आणि जोधपूरजवळ एक छोटंसं गाव असते, म्हणजे जोधपूरच समजा, त्याला लागून एक छोटंसं गाव असते, त्या ठिकाणी ते लोक जातात आणि तिथे राहायला लागतात. तेव्हा मुलगी ती प्रेमबाईसा होती, ती 5 वर्षाची असते आणि हे तिघंही ते गाव सोडतात आणि जोधपूरच्या जवळ येऊन राहतात. आता हे इथे आल्यावरती वर्षभरानेच ती प्रेमबाईसेची आई मरण पावलेली आणि ती मुलगीसुद्धा आपल्या आईच्या पदचिन्हांवरती चालणारी होती. ती पण खूप धार्मिक होती, ती पण उपास तापास, व्रत ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि तिचे बाबा पण त्यांची पत्नी करायची म्हणून तेही होते. त्यांना पण असं जाणवलं की आपली मुलगी ही खूप धार्मिक प्रवृत्तीची आहे. तेव्हा ते त्या मुलीला घेऊन साधू संतांकडे जायला लागले आणि म्हणजे ते प्रवचन आणि हे ती ऐकायला लागली ती मुलगी. अशाने तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आवड निर्माण झाली आणि ती अवघ्या 12 वर्षाची असताना तिने कथा वाचायला सुरुवात केली. ती गायची चांगली, त्यामुळे ती भजनंसुद्धा चांगली म्हणायची आणि त्यामुळे हळूहळू ती मोठी होऊ लागली, तिचं नाव होऊ लागलं. आणि जेव्हा ती 12 वर्षाची होती, तिने कथा वाचली, तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांना असं वाटलं की या मुलीमध्ये कुठेतरी दैवी शक्ती आहे आणि ते सगळे भावुक झाले होते आणि ते तिला खूप रिस्पेक्ट करू लागले होते. त्यामुळे ती
तिचं हळूहळू नाव वाढू लागलेलं आणि ती मोठ्या मोठ्या लोकांकडे जाऊन कथा वाचू लागली होती. योगी आदित्यनाथ यांच्यासमोर तिने कथा वाचलेली आणि MP चे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्यासमोर तिने कथा वाचली होती. असं ती मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन कथा वाचू लागली होती. तिचं नाव होऊ लागलं होतं. तिचे बाबा जे गाव सोडून एक छोट्याशा ठिकाणी राहायला आले होते जोधपूरला, छोटीशी झोपडी त्यांनी बांधली होती. पण आता त्या झोपडीचं रूपांतर मोठ्या बंगल्यामध्ये झालं होतं आणि ते लोक तिथे राहू लागले होते. तिला ताप आला आणि तिने डॉक्टरकडे जाण्याचा म्हणजे ते बाबांना सांगितलं तिने की मला बरं वाटत नाही आहे. तर डॉक्टर येण्यापेक्षा ती म्हणाली की कंपाऊंडरला बोलावून घ्या, जो नेहमी येऊन तिला इंजेक्शन देतो. तर आताही आपण त्यांनाच बोलावू असं तिने बाबांना म्हटलं. इंजेक्शन दिलं आणि ती मरण पावली. ही होती साध्वी प्रेम बाईसा. पण ही मरण पावल्यानंतर अवघ्या 3 तासानंतरच ती इंस्टाग्रामवरती जाते आणि ती मेसेज करते की मला खूप अभिमान आहे की मी सनातनी आहो आणि माझा जन्म ह्या धर्मात झाला याबद्दल मला खूप अभिमान वाटते. पण ती शेवटी असं पण म्हणते की मला जिवंतपणी तर न्याय नाही मिळाला तर कदाचित मला मरणानंतर न्याय मिळेल, असं ती जे शेवटचं लिहिते इंस्टाग्रामवरती. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं आतापर्यंत की तिला इंजेक्शन देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये काय रिॲक्शन झालं त्याच्यातून ती मरण पावली असेल, तिला बरं नव्हतं म्हणून ती मरण पावली असं आतापर्यंत लोकांना वाटत होतं. पण जेव्हा तिने असं लिहिलं की जिवंतपणी मला न्याय नाही मिळाला तर कदाचित मेल्यानंतर मला न्याय मिळेल, आणि ह्यातून कुठेतरी संशय निर्माण होता की तिने स्वतःहून स्वतःला संपवलेला आहे का, हा प्रश्न आता लोकांना पडायला लागला. पोलिसांनी जेव्हा तिच्या बाबांना विचारलं की 3 तासानंतर ही मेल्यानंतर 3 तासानंतर कोणी मेसेज केला, तर तिचे बाबा म्हणतात की मी केलेला आहे, ड्रायव्हरला म्हटलेलं आहे की तुम्ही हा मेसेज तिच्या अकाउंटमधून टाकून द्या, तर त्याने तसं केलेलं आहे. तिचे बाबा पोस्टमॉर्टम करायला सुद्धा तयार नव्हते, कारण त्यामागचं कारण काय होतं कुणालाच माहिती नाही, पण त्यांना ते पोस्टमॉर्टम करायचं नव्हतं. मग पोलिसांनी आणि भक्तांनी खूप समजवलं तेव्हा ते पोस्टमॉर्टम करायला तयार झाले. आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय येईल हे तर माहिती नाही. त्या मुलीने म्हणजे त्या साध्वीने का स्वतःला संपवलेलं आहे हे तर सांगू शकत नाही. आतापर्यंत वाटत होतं की ती अल्पशा आजारामुळे मरण पावलेली आहे, पण तिने जे मॅसेज लास्टमध्ये केलेला आहे, शेवटचं मॅसेजमध्ये तिने जे म्हटलेलं आहे त्यावरून असं वाटलं की तिने स्वतःला संपवलेलं आहे. ह्या मागे 6 महिन्यापूर्वी म्हणजे जुलै महिन्यामध्ये तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये हे असं होतं की ती झोपलेली आहे आपल्या बेडरूममध्ये आणि कोणी व्यक्ती येतो आणि तिच्या गालाला जसं लहान मुलाला आपण असं ओढतो, गाल ओढतो आणि लाड करतो तशासारखं त्या व्यक्तीने तिचं गाल ओढलेलं आणि ती उठते आणि त्याच्या गळ्याला झुलते आणि तो व्यक्तीसुद्धा तिला अगदी जोराने हक करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतो. त्यामुळे लोकांना असं वाटते की कदाचित त्या साध्वीचं कॅरेक्टर चांगलं नाही आणि तिला सगळे खूप असे ट्रोल करू लागले होते. ह्या गोष्टीचा मनस्ताप तिला खूप होतो आणि ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करते आणि ती सांगते की मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत लोक. आणि तिने 4 लोकांची नावे पण सांगितलेली. त्याच्यामध्ये एक तर तिचा एक्स ड्रायव्हर होता, एक जो होता तो साऊंड सिस्टमवाला होता, त्याची पत्नी आणि एक असा कोणी वेगळा माणूस होता. अशा 4 लोकांची तिने नावे पोलिसांना दिली होती आणि पोलिसांनी त्यांना आता अटकसुद्धा केलेलं आहे. पण ही गोष्ट जेव्हा झाली तेव्हा पोलिसांना तिने सांगितलं की जो व्यक्ती होता तो कोणी दुसरा तिसरा नव्हता, तर ते माझे बाबा होते आणि मी त्या दिवशी खूप डिप्रेस होती. मला खूप दुःखी वाटत होतं त्या दिवशी, मला खूप चांगलं नव्हतं वाटत आणि मी लेटली होती. तेव्हा बाबा माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझा लाड केला आणि म्हणून मी त्यांना हक केलेला आहे असं तिने सांगितलेलं आहे. पण हा व्हिडिओ जेव्हापासून व्हायरल झालेला आहे तेव्हा तिला लोकांनी खूप ट्रोल केलेला आहे आणि ती
कॅरेक्टरने चांगलं नाही असं लोक म्हणायला लागले होते, म्हणून ती खूप दुःखी होती असं आता सगळ्यांना वाटू लागलं. पण ही गोष्ट 6 महिने आधीची होती. ही गोष्ट ला आता बराच काळ झाला होता आणि सगळे या गोष्टीला विसरून देखील गेले होते. 6 महिन्यानंतर हिने असं का केलं असावं, हा प्रश्न आता लोकांना पडू लागलेला आहे. 6 महिन्याआधी जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तिला एक फोन आला आणि फोनमध्ये समोरचा व्यक्ती म्हणत होता की आम्हाला 20 लाख रुपये हवे आहेत, नाहीतर आम्ही हा व्हिडिओ सगळीकडे पसरवून देऊ आणि तुझी खूप बदनामी करू. त्यावेळेस जी मुलगी घाबरली नाही, जिने हिमतीने ह्या सगळ्या गोष्टीला फेस केलं, तिने रिपोर्ट केलेला, तिने FIR केलेला आहे, ती पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे, तेव्हा जर ती घाबरली नाही, मग आज असं काय झालं होतं की तिने स्वतःला संपवलेलं आहे? काय कारण होतं की तिच्या आश्रमामधलं जे CCTV होतं, तिथले फुटेज आणि तिथले सगळे कॅमेरे हे सगळे गायब झालेले आहेत? तिच्या बाबांनी का बरं पोस्टमॉर्टम करायला विरोध केला असेल? तिच्या बाबांना माहिती होतं का की ती मरणार आहे? आणि ती मरणार आहे म्हणून हे माहीत असताना त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? रिपोर्टची सगळी वाट बघत होते की त्या पोस्टमॉर्टममध्ये काय निघते हे सगळ्यांना बघायचं होतं. ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेली आहे जेव्हा, आणि त्यात हे काहीच कळलेलं नाही की तिचा मृत्यू का झालेला आहे. आता 20रा रिपोर्टची वाट बघणं सुरू आहे. त्याच्यामध्ये काय येईल हे नंतरच कळेल आपल्याला. पण PM रिपोर्टमध्ये असं काहीच आलेलं नाही की कुणावरती संशय व्यक्त होईल. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.